महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2026च्या मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन SIR संदर्भातील माहिती सादर करत आहे। तुमचे मतदानाचे अधिकार आजच तपासा, अन्यथा ते गमावण्याची शक्यता आहे। SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष सखोल पुनरावलोकन। या प्रक्रियेत मतदार यादीतील दुबार नावे काढून टाकणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांची नोंद करणे यांचा समावेश आहे। 2026 साठी महाराष्ट्राचे वेळापत्रक 20 जून ते 29 जून BLO प्रशिक्षण, 30 जून ते 29 जुलै BLO कडून घराघरात जाऊन माहिती संकलन, 5 ऑगस्ट मसुदा मतदार यादी प्रकाशित, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दावे आणि हरकतींचा कालावधी, 7 ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रकाशित। तुम्हाला काय करावे लागेल? जर तुमचे नाव 2002 त्या मतदार यादीत असेल तर तुम्हाला फक्त मॅपिंग फॉर्म भरावा लागेल। इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही। 1 जुलै 1987 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना जन्मतारीख आणि जन्मस्थळासंदर्भातील कागदपत्रांची आवश्यकता असेल। 1987 ते 2004 दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींना स्वतःचा जन्मदाखला किंवा आई-वडिलांचा जन्मदाखला आवश्यक असेल। 2 डिसेंबर 2004 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना स्वतःचा आणि आई-वडिलांचा जन्मदाखला दोन्ही आवश्यक असतील। मान्य असलेली 11 कागदपत्रे: जन्मदाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, 10वी किंवा 12वीचे प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही, सरकारी जमीन किंवा घराची कागदपत्रे, सरकारी ओळखपत्र, पेन्शन आदेश, वनहक्क प्रमाणपत्र, 1987 पूर्वीचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक। BLO पहिल्यांदा घरी आल्यास त्यांना भेटा आणि फॉर्म भरा। जर पहिल्यांदा भेट चुकली तर दुसऱ्या भेटीत तुम्हाला आणखी एक संधी मिळेल। तिसरी भेट ही तुमची शेवटची संधी असेल, त्यामुळे BLO यांना नक्की भेटा। जर तुम्ही तिन्ही वेळा अनुपस्थित राहिलात तर नोटीस ठेवली जाईल आणि तुमचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते। ऑनलाईन नोंदणी कशी करावी? voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। रजिस्टर ॲज वोटर वर क्लिक करा। नवीन नोंदणीसाठी फॉर्म 6 भरा। आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। अर्ज सादर केल्यानंतर रेफरन्स नंबर नोंद करून ठेवा। या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। 1. BLO यांना नक्की भेटा। तिन्ही संधी वाया जाऊ देऊ नका, अन्यथा तुमचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते। 2. तुम्ही voters.eci.gov.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी देखील करू शकता। 3. जर तुमचे नाव 2002च्या मतदार यादीत असेल तर तुम्हाला फक्त मॅपिंग फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल। हा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रसारित करण्यात आला आहे।